मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी. मेडिकल अलाउन्स 1,000 रुपयावरून थेट 20,000 होण्याची शक्यता, अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे. जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला आपण सबस्क्राईब करा असेल तर नवीन अपडेट मिळण्याकरता सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी संघटनांनी मागणी केली आहे की 8व्या वेतन आयोगाने नॉन सीजीएचएस क्षेत्रांमध्ये निश्चित वैद्यकीय भत्ता दरमहा 1,000 रुपयावरून 20,000 पर्यंत वाढवावा. सध्या सीजीएचएस अंतर्गत येणाऱ्यांना फक्त 1,000 वैद्यकीय मदत मिळते. कर्मचारी संघटना आणि एनसीजीसीएम कर्मचारी गटाने ही मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की वैद्यकीय खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. महागाई आणि आरोग्य सेवा खर्च झपाट्याने वाढत आहे. आता 1,000 रुपयात उपचार परवडणे कठीण झाले आहे, विशेषतः गावामध्ये किंवा दुर्गम भागात जिथे सरकारी रुग्णालय किंवा सीजीएचएस सुविधा नाहीत. हा प्रस्ताव एट पे कमिशन साठी तयार करण्यात येणाऱ्या मागण्यांचा एक भाग आहे. गेल्या वर्षी जानेवारी पासून संघटनांनी सरकारकडे अनेक मागण्या सादर केल्या आहेत. त्यात पीटमॅन फॅक्टर 3.25 पट वाढवणे आणि वार्षिक वेतनवाढ 3% भरून 7% वाढवणे समाविष्ट आहे. निश्चित वैद्यकीय भत्त्यात वाढ करण्याची मागणी देखील या यादीत आहे. सुमारे 1 कोटी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होऊ शकतो. ही एक मोठी दिलासा देणारी बाब असेल. विशेषतः लहान शहरांमध्ये किंवा खेड्यांमध्ये राहणाऱ्या निवृत्त व्यक्तींसाठी सध्या त्यांना 1,000 रुपये मिळतात, परंतु त्याही रक्कम 20,000 रुपयापर्यंत वाढली तर ते त्यांचे वैद्यकीय खर्च सहजपणे भागवू शकतात. आरोग्य सेवेच्या महागाईमुळे ही मागणी जोर धरत आहे. पेन्शनधारकांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत, ज्यामुळे मोठा खर्च येतो. संघटनांचे म्हणणे आहे की पूर्वीची रक्कम अनावश्यक झाली आहे आणि ते वास्तववादी करणे आवश्यक आहे. 8व्या वेतन आयोगाने आता काम सुरू केलेले आहे. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या त्यांच्या अध्यक्ष आहेत. आयोगाने चंद्रलोक इमारतीत कार्यालय सुरक्षित केले आहे. कर्मचारी संघटना आता एक एकीकृत निवेदन तयार करत आहे. मसुदा समितीची फेब्रुवारीच्या अखेरीस बैठक झाली. सध्या हा फक्त एक प्रस्ताव आहे. सरकारने किंवा आयोगाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. जर तो मंजूर झाला तर लाखो लोकांचे जीवन सोपे होईल. कर्मचारी संघटना यासाठी सातत्याने आग्रह धरत आहे. ही मागणी आरोग्य सेवा सुधारण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आशा आहे की त्यांच्या समस्या 8व्या वेतन आयोगात ऐकल्या जातील. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.